नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन चव्हाण फ्रॉम टार्गेट क्लासेस अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपल्या सर्वांचं एकदा स्वागत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन चव्हाण व्हिडिओ चॅनलमार्फत आपल्या सर्वांसाठी जे विद्यार्थी पोलीस भरती, नेव्ही, आर्मी स्टाफ सिलेक्शन आणि विविध प्रकारच्या भरतींचा सराव किंवा प्रिपरेशन म्हणजे तयारी करत आहेत आणि असे सर्व विद्यार्थी ज्यांनी अजूनही म्हणजे बेसिक गोष्टींना, गणिताच्या बेसिक गोष्टींना सुरुवात केलेली नाही आहे। बरेच असे विद्यार्थी ज्यांना छोट्या मोठ्या ज्या गणिताच्या कॉन्सेप्ट आहेत त्या क्लिअर नाही आहेत, तर अशा सर्वांसाठी आपण ही बेसिक सिरीज राबवत आहोत। ओके, मी पुन्हा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी थोडेसे ॲडव्हान्स किंवा क्लेवर आपण ज्यांना म्हणतो की एक्सलंट लेवलचे जेवढेही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी मुळात बघा असा विचार करू नये की ही सिरीज आमच्यासाठी फार सोपी आहे। ओके, परंतु या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी एकदम बेसिकला सुरुवात केलेली आहे त्यांचा जो काही एक त्यांच्यासाठी जो एक मार्ग असेल, त्या मार्गाला विचारात घेऊनच मी ही सिरीज बनवत आहे। आणि जे ॲडव्हान्स लेवलचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीही मी एक सिरीज म्हणजे एक त्यांच्या लेवलला किंवा त्यांच्यासाठी असणारी जी एक सिरीज असेल ती सुद्धा मी लवकरच घेऊन येईल। ओके, सो वेट फॉर दॅट मोमेंट। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रॅक्शन अँड इट्स टाईप्स म्हणजे अपूर्णांक व त्यांचे प्रकार ह्या व्हिडिओ सिरीजच्या तिसऱ्या पार्टमध्ये आपण मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांकांचा गुणाकार व भागाकार कवर करणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट 2 मध्ये बेरीज व वजाबाकी ह्या दोन क्रियांना पूर्ण केलेलं आहे आणि उर्वरित ज्या दोन ऑपरेशन्स आहेत बघा, 4 गणिताच्या क्रियांपैकी उरलेल्या ज्या 2 क्रिया आहेत गुणाकार आणि भागाकार, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हाऊ will you attempt the multiplication and division of the fractions? आपण अपूर्णांकांचा गुणाकार व भागाकार कसा करतो किंवा कसा केला जातो ते आजच्या व्हिडिओमध्ये मुळात आपण बघणार आहोत। तर बघा वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नैसर्गिक संख्यांच्या किंवा कुठल्याही संख्यांचा गुणाकार आणि भागाकार करता येत असेल, कुठल्याही 2 संख्यांमध्ये जर तुम्ही गुणाकार आणि भागाकार केला असेल तर त्याहीपेक्षा अगदी सिंपल, अगदी सोपा जरी म्हटलं बघा, एकदम सिंपल गुणाकार आणि भागाकार असतो तो अपूर्णांकांचा, लक्षात घ्या। ओके, तर मग आजचा जो टॉपिक आहे आपला बघा, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांकांचा गुणाकार व भागाकार। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अगदी सिंपल आहे। आपण नॉर्मली किंवा साधारणतः जेही गुणाकार किंवा भागाकार आपण करत असतो, नॉर्मली त्यांच्याही पेक्षा अधिक सिंपल, अगदी सोपं आणि सहज असे गुणाकार आणि भागाकार हे अपूर्णांकांचे असतात। तर बघा आपण त्यासाठी काही एक्झाम्पल्स बघूयात। ओके, सी द एक्झाम्पल्स। बघा विद्यार्थी मित्रांनो, ओके एक्झाम्पल बघूया आपण। एक्झाम्पल नंबर 1 ज्यामध्ये यू कॅन सी, ओके बघा, समजा 2 तुम्हाला फ्रॅक्शन्स दिलेले आहेत अशा पद्धतीने, यू हॅव 2 फ्रॅक्शन्स लाईक दॅट 4/8, 4/8 आणि दुसरा फ्रॅक्शन आहे 7/9 म्हणजे 7/9। असे 2 अपूर्णांक तुम्हाला दिलेले आहेत आणि सांगितलं की ओके, आणि म्हटलेलं आहे यू हॅव टू इन्स्ट्रक्ट दॅट मल्टिप्लाय दीज 2 फ्रॅक्शन्स म्हणजे या 2 अपूर्णांकांचा गुणाकार करा। ओके, धिस इज द सिम्बॉल और धिस इज द साइन फॉर मल्टिप्लिकेशन। हे गुणाकारासाठी वापरलं जाणारं चिन्ह आहे, लक्षात घ्या। ओके, कोणत्याही 2 संख्यांच्या मध्ये इफ यू फाइंड द क्रॉस साईन, जर तुम्हाला हे क्रॉसचं चिन्ह दिसलं तर इट मीन्स दॅट त्या 2 संख्यांमध्ये गुणाकार आहे। ओके, सो सिंपल भाषेत आपण ज्या चौघच्या चौघ ऑपरेशन्स करतो म्हणजे आपण ज्या 4 ऑपरेशन्स कंडक्ट करतो त्याच्यापैकी तिसरी जी ऑपरेशन आहे म्हणजे तिसरी जी गणितीय क्रिया आहे ती म्हणजे गुणाकार, आणि ते गुणाकार दाखवण्यासाठी आपण या चिन्हाचा वापर करतो। बघा हे 2 अपूर्णांक तुमच्या समोर आहेत आणि त्या 2 अपूर्णांकांमध्ये तुम्हाला 4 गणितीय क्रियांपैकी म्हणजे आउट ऑफ द 4 मॅथमॅटिकल ऑपरेशन्स विच टाईप ऑफ द ऑपरेशन कॅन यू फाइंड हिअर, तुम्हाला कोणत्या प्रकारची ऑपरेशन म्हणजे कोणत्या प्रकारची गणितीय क्रिया ठिकाणी दिसते, तर याचं उत्तर आहे गुणाकार। ओके, सिंपल आहे गुणाकार। तर कसा केला जातो बघा गुणाकार। सो अगदी सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो,
हे जे दोन फ्रॅक्शन्स तुम्हाला दिलेले असतात, दिलेल्या दोन फ्रॅक्शनचा म्हणजे दिलेल्या दोन अपूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार करणं अगदी सिंपल आहे. तुम्ही हा जो अपूर्णांक आहे याला रेड्यूस करू शकतात. रेड्यूस करणं म्हणजे काय, अंश आणि छेदाला कुठल्या तरी एका कॉमन संख्येने म्हणजे एका कॉमन संख्येने भाग देऊन दोघांना तुम्ही कमी करू शकतात. जसं की बघा आता रेड्यूस करणं म्हणजे काय, तर बघा अशी कुठली तरी एक संख्या ज्या संख्येने अंशालाही आणि छेदालाही भाग जात असेल, म्हणजे देर विल बी अ नंबर दॅट विच इज डिवाइड द 4 and 8 ऑल्सो. ओके, बघा तुम्ही बघू शकता दोनाने जर आपण दोनाचा टेबल बघितलात म्हणजे दोनाचा जर पाडा पाहिला तर दोघांच्या टेबलमध्ये दोघं संख्या येतात. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की दोनाने ह्या दोघांना भाग जातो. बघा 2 दूने 4 2 चौक 8, पण मी तसं सध्या काही करत नाही. बघा आपण सरळ सरळ बोलूयात. जर दोन फ्रॅक्शन्समध्ये गुणाकार असेल तर रूल काय बघा, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे आणि काय म्हणतं गणित की जेव्हा दोन अपूर्णांकांमध्ये गुणाकार असेल तेव्हा आपल्याला करायचं का असतं. तर सिंपल आहे बघा. आता तुम्हाला मी ऑलरेडी आपल्या ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे, पार्ट 1मध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये गेलेलो आहोत. तर यांना म्हणतो आपण न्यूमिरेटर बघा ह्या रेषेच्या वरती, आणि यांना म्हणतो आपण डिनॉमिनेटर म्हणजे अंश आणि छेद. तर सिंपल आहे बघा, दोन अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशांचा गुणाकार अंशस्थानी बघा म्हणजे द मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमिरेटर ॲट विल बी द न्यूमिरेटर बघा 4 × 7 बघा, अंशांचा गुणाकार अंशस्थानी 4 × 7 अपॉन म्हणजे छेद बघा, आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी म्हणजे द मल्टिप्लिकेशन ऑफ डिव्हिजन्स ॲट द डिनॉमिनेटर म्हणजेच छेदांचा गुणाकार छेदस्थानी 8 × 9. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा अंशस्थानी आणि छेदस्थानी असलेल्या ज्या संख्या आहेत म्हणजे न्यूमिरेटरला आणि डिनॉमिनेटरला असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या सर्वांमध्ये जर गुणाकार असेल तर याचा अर्थ आहे की जर प्रत्येक संख्या जेवढ्याही संख्या त्या ठिकाणी अवेलेबल आहेत त्या सर्व संख्यांमध्ये जर गुणाकार असेल, लक्षात घ्या गुणाकारच, मी फक्त गुणाकार बोलतोय. ओके ना, बेरीज ना वजाबाकी असं कुठलाही तुम्हाला क्रिया दिसत नाही, फक्त गुणाकारच आहे. तर तुम्ही बघा अंशस्थानच्या संख्येने जर छेदस्थानच्या कुठल्या तरी एका संख्येला भाग जात असेल तर भाग द्यायचा म्हणजे डिवाइड करायचं, किंवा छेदस्थानच्या संख्येने अंशस्थानच्या संख्येला भाग जात असेल तर अंशस्थानच्या संख्येला भाग द्या. बघा जसं की मी या ठिकाणी बघतो, ओके जसं की बघा ह्या 8ने 4ला भाग जातो की 4ने 8ला, तर साहजिकच बघा अर्थातच ह्या 4ने ह्या 8ला भाग जाईल म्हणजे यू कॅन डिवाइड धिस 4 ओके बाय धिस 4 टू धिस 8 म्हणजे तुम्ही या 4ने 8ला भाग देऊ शकतात, कारण की लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग द्यायचा असतो. मग 4ने 8ला भाग दिला बघा 4 दुने 8 बघा हे बघा 4 1 4 4 दुने 8 बघा 4 1 4 4 दुने 8 भाग गेला. सो आपल्याकडे काय आलं मग विद्यार्थी मित्रांनो, सो यू विल गेट हे बघा इथे आता 1 उरला, 4ने तर भाग दिला गेला म्हणजे 4चं काम संपलं. 4ने आपण ह्या 8ला कट केलं 2 पर्यंत, 1 × 7 अपॉन म्हणजे छेद 2 × 9 ओव्हर 2 × 9. आणि बघा आता अंशांचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी. सिंपल आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. सो यू विल गेट हिअर, करा मग गुणाकार 7 1 व 7 1 7 म्हणजे 7 1 7. गुणाकार करणं म्हणजे काय, कुठल्या तरी संख्येचा पाडा त्या दुसऱ्या संख्येपर्यंत म्हणणं. ओके 2 9 18 किंवा 9 दुने 18. सो धिस इज द ॲन्सर फॉर द फ्रॅक्शन इन विच द मल्टिप्लिकेशन म्हणजे हा झाला अशा दोन अपूर्णांकांचा म्हणजे असा दोन अपूर्णांकांचं उत्तर ज्या दोघांमध्ये गुणाकार आहे. बघा सिंपल आहे, काय करायचं अंशांचा गुणाकार अंशस्थानी छेदांचा गुणाकार छेदस्थानी. आणि त्यांच्यापैकी जर तुम्हाला वाटलंच की आपल्याला अंशस्थानच्या संख्येने दिसतंय आपल्याला की अंशस्थानच्या संख्येने छेदस्थानच्या कुठल्या तरी एका संख्येला भाग जातोय तर कट करून घ्या. ओके भाग देऊन द्या, सिंपल आहे. ओके अजून एक उदाहरण बघूयात विद्यार्थी मित्रांनो. आता आपण असं एक एक्झाम्पल बघूयात ज्या एक्झाम्पलमध्ये काय असेल, मिक्स्ड फ्रॅक्शन असेल. मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय, अ फ्रॅक्शन कन्सिस्टिंग ऑफ अ नॅचरल नंबर अँड अ प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे असा एक अपूर्णांक ज्याच्यामध्ये एक नैसर्गिक संख्या असेल. बघा नैसर्गिक संख्या एक्झाम्पल नंबर 2 यू कॅन सी हिअर. ओके असा एक फ्रॅक्शन ज्याच्यामध्ये काय असेल, एक नैसर्गिक संख्या असेल आणि एक प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक म्हणजे ज्याचा छेद अधिक असतो जास्त असतो. ओके इंटू ओके 3 × 1/2 बघा
ओके, तुम्ही याला कसं वाचू शकता, 2 हाफ इंटू 3 हाफ. कसं बघ, 2 हाफ इंटू 2 हाफ 1/2 म्हणजे काय, हाफ. हाफ म्हणजे निम्मा. 1/2 कुठल्याही संख्येच्या अपॉनला म्हणजे छेदस्थानी 2 आहे याचा अर्थ त्या अवशस्थानच्या संख्येच्या तो निम्मा आहे. आणि जेव्हा आपण 1/2 लिहितो याचाच अर्थ असतो की आपल्याला काय म्हणायचं असतं, हाफ. हाफ म्हणजे अर्ध, निम्मा. ओके, सो 3 हाफ. आता या दोघांचा गुणाकार बघा. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण दोन मिक्स्ड फ्रॅक्शनचा गुणाकार किंवा भागाकार किंवा बेरीज वजाबाकी कुठलीही ऑपरेशन करत असू तर लक्षात ठेवा, हा जो फ्रॅक्शन आहे मिक्स्ड फ्रॅक्शन, तर दिलेल्या मिक्स्ड फ्रॅक्शनचं म्हणजे मिश्र अपूर्णांकांचं रूपांतर आधी एका प्रॉपर किंवा इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करा. हे बघा, मग काय करतो आपण, सिम्पल आहे. मी तुम्हाला कालच्या ह्या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही अजूनही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर बघा. ओके, तर काय करायचं बा, मिक्स फ्रॅक्शनमधला जो नॅचरल नंबर आहे तो नॅचरल नंबर आणि त्याच ठिकाणी आलेला जो प्रॉपर फ्रॅक्शन आहे म्हणजे छेदाधिक अपूर्णांक त्याचा छेद, नैसर्गिक संख्या आणि छेद या दोघांचा गुणाकार बघा. जसं यू कॅन सी हिअर, हा बघा, हा 2 गुणिला बघा 2, ह्या दोघांचा गुणाकार 2 गुणिला 2 आणि प्लस करतो आपण बघा, ॲड करतो कोणता, न्यूमेरेटर. त्या प्रॉपर फ्रॅक्शनमधला म्हणजे छेदाधिक अपूर्णांकामधला जो अंश असतो तो आपण त्याच्यात काय करतो, ॲड करतो. अपॉन बघा, अपॉन म्हणजे हा छेद जो असेल तो बघा, जो प्रॉपर फ्रॅक्शनचा छेद आहे तो इथे छेदस्थानी घ्यायचा. ओके, गुणिला हा बघा इंटू सेम बघा नॅचरल नंबर आणि प्रॉपर फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर म्हणजे नैसर्गिक संख्या आणि छेदाधिक अपूर्णांकाचा छेद या दोघांचा काय करायचा, गुणाकार. 3 गुणिला 2 आणि जो प्रॉपर फ्रॅक्शनचा म्हणजे छेदाधिक अपूर्णांकांचा जो अंश आहे तो तिथं ॲड करायचा आणि अपॉनला जो छेद आहे तो जशाच्या तसा लिहायचा आहे. ओके, चला बघा, आता जी अवशस्थानी तुम्हाला ज्या क्रिया दिसतात त्या पूर्ण करा. सो यू कॅन सी हिअर, 2 दुने 4 बघा, ह्या दोघांचा दोघांमध्ये गुणाकार आहे. बोर्डमास नियमानुसार आधी गुणाकार होईल आणि हा +1 अपॉन 2 इंटू बघा गुणिला 3 दुने 6, 3 2 जा 6 +1 अपॉन 2. बघा अजून काही ऑपरेशन बघा, कुठली क्रिया राहिली का अवशस्थानी, यस. जोपर्यंत एक सिंगल नंबर आपल्याला भेटत नाही अवशस्थानी तोपर्यंत आपली क्रिया चालू असेल. बघा इथे एकच संख्या मिळायला हवी. सो यू कॅन गेट हिअर, सो बघा वाट 4 + 1 किती होतात, 5 अपॉन 2 आणि हा इंटू 6 + 1 किती झाले, 7 आणि अपॉन 2. तर बघा सिंपल आहे. बघा आता तुम्हाला कुठले तरी इम्प्रॉपर किंवा प्रॉपर फ्रॅक्शन बघा या दोघां ठिकाणी कालच मी तुम्हाला बोललो होतो, जेव्हा आपण मिक्स्ड फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन करतो तर आपल्याला काय मिळतो, एक इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे अंशाधिक अपूर्णांक आपल्याला मिळत असतो. आता या दोघांचा गुणाकार करायचा आहे, सिंपल आहे. ओके, गुणाकार अंशस्थानी, छेदांचा गुणाकार छेदस्थानी म्हणजे न्यूमरेटरचा गुणाकार न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरचा गुणाकार डिनॉमिनेटर. बघा 5 × 7, अंशांचा गुणाकार अंशस्थानी, छेदांचा गुणाकार छेदस्थानी. ओके, 2 गुणिला 2. सो फायनली यू विल गेट द आन्सर. व्हॉट विल बी द आन्सर? ओके, स्टॉप द व्हिडिओ अँड ट्राय टू से द व्हॉट विल बी द आन्सर ऑफ दिस फ्रॅक्शन. सो सिम्पल आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, करा मग मल्टिप्लिकेशन. इथे कशाने बघा, ह्या 2ने दोघं 2 आहेत. आता असा न्यूमरेटरला म्हणजे अंशस्थानी अशी एक संख्या नाही आहे की ज्याला 2ने भाग जाईल आणि अंशस्थानी पण अशी पण संख्या नाही आहे की ज्यांच्याने खालच्या संख्यांना भाग जाईल. मुळात हे सर्वच्या सर्व बघा मूळ संख्या आहेत म्हणजे भाग जाण्याचा काही विषयच नाही विद्यार्थी मित्रांनो. सो 5 × 7 बघा, 5चा पाढा 7पर्यंत म्हणा नाही तर 7चा पाढा 5पर्यंत म्हणा. ओके, गुणाकाराचा अर्थ तोच आहे. ओके, ज्या 2 संख्यांचा गुणाकार आहे त्या दोघांपैकी एक संख्या घ्या आणि दुसऱ्या संख्येपर्यंत पाढा म्हणत जा, तुम्हाला गुणाकार मिळतो. बघा 5 × 7 = 35 म्हणजे 5 × 7 = 35 आणि 2 दुने 4. ओके, 2 2 जा 4. ओके, दिस इज द आन्सर फॉर धीज 2 मिक्स फ्रॅक्शन्स मल्टिप्लिकेशन. हे आहे ह्या दोघं मिश्र अपूर्णांकांच्या गुणाकाराचं उत्तर. ओके, इफ यू वॉन्ट टू राईट दिस, ओके देन टेक द स्क्रीनशॉट. जर तुम्हाला लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि मी तुम्हाला लास्टमध्ये एक वर्कशीट देतो विद्यार्थी मित्रांनो, ती वर्कशीट प्रॅक्टिस करा ज्याच्यामध्ये तुम्हाला या टॉपिकवर आधारित बरेचसे प्रश्न मी दिलेले असतील. आय होप की तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, आपण आता पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊयात ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की दिलेल्या 2 फ्रॅक्शनचं डिव्हिजन कसं केलं जातं. ओके, जर तुम्हाला गुणाकार समजला असेल तर भागाकार म्हणजे जो डिव्हिजन आहे तो समजायला काही एक मात्र वेळ लागणार नाही आहे. सो आपण एक्झाम्पल नंबर 3 घेऊयात ज्याच्यामध्ये
असं एक एक्झाम्पल घेऊयात की दोन फ्रॅक्शन्स असतील आणि ज्यांच्यामध्ये कोणती गणितीय क्रिया असेल, डिव्हिजन म्हणजे भागाकार. सो सी द एक्झाम्पल घेऊयात. मग आपण एक एक्झाम्पल, सपोज तुम्हाला दोन फ्रॅक्शन्स दिलेले आहेत बघा, एक 7/9 डिव्हायडेड बाय म्हणजे भागीला 2/5 म्हणजे 2/5. बघा तुम्ही बघू शकता हे दोन अपूर्णांक तुमच्या समोर आहेत, ज्या दोन अपूर्णांकांमध्ये काय आहे, भागाकार. लक्षात घ्या, जर तुम्हाला दिलेल्या दोन फ्रॅक्शन्समध्ये डिव्हिजन करायचं असेल, म्हणजे जर दिलेल्या दोन फ्रॅक्शनचा म्हणजे दिलेल्या दोन अपूर्णांकांचा जर भागाकार करायचा असेल तर त्याच्यासाठी एक नियम आहे विद्यार्थी मित्रांनो. तर करायचं काय, दिलेल्या दोघं फ्रॅक्शनचं ज्या दोन फ्रॅक्शन्समध्ये तुम्हाला डिव्हिजन म्हणजे भागाकार करायचा आहे, त्या भागाकाराचं रूपांतर तुम्हाला गुणाकारामध्ये करावं लागतो. ओके, बघा मग काय करायचं, म्हणजे दोन अपूर्णांकांचा भागाकार करताना भागाकाराचं रूपांतर कशामध्ये करायचं असतं, तर गुणाकारामध्ये, म्हणजेच मल्टिप्लिकेशनमध्ये. सो काय करायचं मग अशा वेळेला, जो पहिला फ्रॅक्शन आहे तो जशाच्या तसा लिहायचा. बघा पहिला अपूर्णांक जशाच्या तसा लिहायचा आणि हे जे भागाकाराचं चिन्ह आहे बघा हे, तर याचं रूपांतर कशामध्ये करायचं, गुणाकारामध्ये. म्हणजे कन्व्हर्ट धिस डिव्हिजन इनटू मल्टिप्लिकेशन, म्हणजे या भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये करा. आणि असं जेव्हा करतो आपण तेव्हा हा जो दुसरा फ्रॅक्शन असतो, म्हणजे हा जो दोन भागाकारानंतर येणारा जो फ्रॅक्शन असतो, भागाकारानंतर येणारं ज्या भागाकाराचं रूपांतर आपण कशामध्ये करतो, गुणाकारामध्ये, तर ह्या भागाकारानंतर येणारा फ्रॅक्शन इनव्हर्स म्हणजे व्यस्त होऊन जातो, व्यस्त प्रमाणात. बघा म्हणजे त्याचा तो उलटा होऊन जातो. जो अंश बघा, जो न्यूमिरेटर आहे, म्हणजे बघा जो न्यूमिरेटर आहे तो होऊन जातो डिनॉमिनेटर आणि जो डिनॉमिनेटर आहे तो होऊन जातो न्यूमिरेटर. ओके, लक्षात घ्या. म्हणजे अवशस्थांची संख्या छेदस्थानी येते आणि छेदस्थांची संख्या अवशस्थानी जाते. ओके, बघा मग हा जो छेद आहे म्हणजे डिनोमिनेटर तो आहे 5, तो चालला जाईल वरती आणि जो न्यूमिरेटर म्हणजे अंश आहे तो येऊन जाईल खाली. तर बघा अशा पद्धतीने काल विद्यार्थी मित्रांनो दोन फ्रॅक्शन्समध्ये जर भागाकार असेल तर भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये, आणि गुणाकारामध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा दुसरा जो फ्रॅक्शन असतो म्हणजे दुसरा जो अपूर्णांक असतो त्याचा जो काही रेशो आहे, जो फ्रॅक्शन आहे तो उलटवून जातो. म्हणजे छेदस्थांची संख्या म्हणजे डिनॉमिनेटरची संख्या न्यूमिरेटरला आणि न्यूमिरेटरची संख्या डिनॉमिनेटरला. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. आता बघा झालं, मग सिंपल आहे. बस आता गुणाकार करायचा आपण आता शिकलो. ओके, काय करतो मग, अंशांचा गुणाकार अवशस्थानी, बघा न्यूमिरेटरचा गुणाकार न्यूमिरेटरला 7/5 अपॉन छेदांचा गुणाकार छेदस्थानी म्हणजे डिनॉमिनेटरचा गुणाकार डिनॉमिनेटरला 9/2. ओके, 9×2. चला यांचा दोघांचा आता करायचं गुणाकार. बघा हा प्राईम नंबर आहे, हा प्राईम नंबर आहे, हा पण प्राईम नंबर आहे, फक्त ही एकच संख्या जी प्राईम नंबर नाही. म्हणजे इथे दोनाने ना ह्या दोनाने न्यूमिरेटरला म्हणजे अवशस्थांच्या कुठल्याही संख्येला भाग जाणार नाही, म्हणजे आपण भाग देणार नाही. जर गेला असता दोनाने, जर समजा इथे कुठल्या तरी एका संख्येला भाग दिला असता तर आपण कट करू शकलो असतो, कारण की सगळ्या ठिकाणी काय गुणाकार आहे, पण नाही. बघा तर चला फायनली यू विल गेट द आन्सर. 7×5 = 35, 7×5 = 35 आणि 9×2 = 18 म्हणजे 9×2 = 18. अशा पद्धतीने तुम्हाला गुणाकार करायचा, अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं असतो, दोन अपूर्णांकांमधील भागाकार म्हणजे डिव्हिजन. ओके, सी द लास्ट एक्झाम्पल ऑफ धिस सेशन. तर आजच्या सेशनमधील आपण शेवटचं एक्झाम्पल बघूया जे पुन्हा असेल डिव्हिजनवर आधारित, परंतु आपण थोडंसं वेगळं उदाहरण घेऊया ज्यामध्ये एक फ्रॅक्शन हा मिक्स फ्रॅक्शन असेल आणि एक फ्रॅक्शन आपण घेऊ प्रॉपर फ्रॅक्शन. बघा जसं की फॉर एक्झाम्पल यू कॅन सी हिअर. ओके, 2/3/4 इन डिवायडेड बाय म्हणजे भागीला 3/5. बघा एक मिक्स्ड फ्रॅक्शन डिवायडेड बाय एक प्रॉपर फ्रॅक्शन 2×3/4 डिवायडेड बाय 3/5. सो सिम्पल आहे. बघा सगळ्यात आधी काय करणार, मिक्स फ्रॅक्शनला कन्व्हर्ट करणार म्हणजे त्याचं रूपांतर करणार. आणि जेव्हा आपण मिक्स फ्रॅक्शनला कन्व्हर्ट करतो तेव्हा त्याचं कोणत्या फ्रॅक्शनमध्ये रूपांतर होतं, इम्प्रॉपर. बघा लक्ष द्या, आधी मिक्स फ्रॅक्शन हटवा, हा जो मिक्स फ्रॅक्शन आहे म्हणजे मिश्र पूर्णांक हटवा. सिम्पल आहे. काय करतो मग आपण, बघा नॅचरल नंबर आणि प्रॉपर फ्रॅक्शनमधला छेद म्हणजे डिनॉमिनेटर, या दोघांचा काय करायचं असतो गुणाकार. बघा 2×4 आणि जो प्रॉपर फ्रॅक्शनमधला हा जो न्यूमिरेटर म्हणजे अंश असतो तो याच्यात ॲड करायचा असतो. बघा +1 अपॉन
जो प्रॉपर फ्रॅक्शनचा छेद असेल म्हणजे छेदाधिक अपूर्णांकाचा जो छेद असेल तोच इथे घ्यायचा असतो आणि हा डिवायडेड बाय जशाच्या तसं ठेवा, जोपर्यंत आपण याला सोडवत नाही तोपर्यंत 3/5. ओके, पुढे बघा आता. चला मग आता आधी याला सॉल्व करा. सो यू विल गेट व्हॉट, हे बघा या ठिकाणी 2 4 आधी गुणाकार करा, 2 चौक 8, 2 4 8 + 1/4 आणि हा डिवायडेड बाय 3/5 जशाच्या तसा. ओके, आता पुढे बघा 8 + 1 किती होतात विद्यार्थी मित्रांनो? 8 + 1 9/4 डिवायडेड बाय 3/5. ओके, 3/5. तर बघा तुम्हाला पुन्हा दिसते 2 अपूर्णांकांमध्ये काय आहे? डिव्हिजन म्हणजे भागाकार आहे. तर आपण आत्ताच चर्चा केली की जर 2 अपूर्णांकांमध्ये भागाकार म्हणजेच डिव्हिजन असेल तर काय करतो आपण? त्या डिव्हिजनचं म्हणजे हा जो भागाकार आहे बघा, पहिला फ्रॅक्शन जशाच्या तसा. ओके, हा जो भागाकार आहे म्हणजे डिव्हिजन त्याचं रूपांतर कशामध्ये? गुणाकारामध्ये म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये. आणि जेव्हा असं आपण करतो भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये केल्यानंतर हा जो भागाकारानंतर येणारा दुसरा फ्रॅक्शन आहे म्हणजे हा अपूर्णांक, भागाकारानंतर येणारा अपूर्णांक तो उलटा होऊन जातो म्हणजे इन्व्हर्स होऊन जातो. बघा जो डिनॉमिनेटर आहे तो बनून जाईल न्यूमिरेटर आणि जो न्यूमिरेटर आहे तो बनून जाईल डिनॉमिनेटर. म्हणजे जो छेद आहे तो बनून जातो अंश आणि जो अंश आहे तो बनून जातो छेद. बघा मग कशा पद्धतीने हे बघा हा वरती चालला जाईल 5/3 झाला की नाही उलटा. सो बस सिंपल आहे. मग अंशांचा गुणाकार अंशस्थानी, छेदांचा गुणाकार छेदस्थानी. ओके, सो स्टॉप द व्हिडिओ अँड ट्राय टू टेल मी द आन्सर ऑफ द क्वेश्चन. सो बघा या ठिकाणी न्यूमिरेटरचा गुणाकार न्यूमिरेटरला, डिनॉमिनेटरचा गुणाकार डिनॉमिनेटरला म्हणजे अंशांचा गुणाकार अंशस्थानी, छेदांचा गुणाकार छेदस्थानी. बघा 9/5 एक काम करा डायरेक्ट न करून बघा 9 × 5 डायरेक्टली पण करू शकता. 9/5 45 4 × 12 काही हरकत नाही आहे. /4 × 3. बघा बरं का विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला न्यूमिरेटरला म्हणजे अंशस्थानी अशी एखादी संख्या दिसते का? अंशस्थानी की ज्याच्याने छेदस्थानच्या संख्येला भाग जातो, किंवा छेदस्थानी अशी एखादी संख्या आहे का ज्याच्याने वरच्या अंशस्थानच्या संख्येला भाग जाईल? म्हणजे छेदस्थानी अशी कुठली एखादी संख्या आहे का ज्याच्या पाड्यामध्ये अंशस्थानची एखादी संख्या येते? यस आहे. बघा छेदस्थानी 3 ही अशी संख्या आहे ज्याच्या पाड्यात 9 येतो. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की 3ने ह्या 9ला भाग जातो. तर भाग देऊन द्या. मग हे बघा सर्वांमध्ये गुणाकार असेल तर बरं का लक्षात घ्या तरच करता येऊ शकतं. सो यू कॅन डिवाइड. हे बघा 3ने भाग द्या, 3 × 1 3 आणि 3 × 3 9. हे बघा भाग गेला. सो यू विल तुमच्याजवळ आता काय उरलं बघा 3 गुणिला हा 5 म्हणजे 3 × 5 आणि /4 × 1 आहे. बघा याचं काम संपलं. ओके, सो फायनली अंशात बघा गुणाकार 3×5 = 15 म्हणजे 3 × 5 = 15 आणि 4 × 1 = 4. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण दिलेल्या 2 अपूर्णांकांचा म्हणजे दिलेल्या 2 फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार आणि डिव्हिजन म्हणजे भागाकार करत असतो. सो विद्यार्थी मित्रांनो, आय होप की तुम्हाला ह्या अगदी सिंपल अशा प्रोसेस कळाल्या असतील. आणि जर तुम्हाला आजचा किंवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लेट्स एन्जॉय. ओके, अँड एन्जॉय द स्टडी अँड बिकम स्ट्रॉंग इन द मॅथमॅटिक्स. ओके, ऑल द बेस्ट विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद.